जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी पोलीस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या गाडेगव्हाण येथे रहिवासी असलेले मयत कैलास गुलाबगिरी अंदाजे वय वर्ष 34 हे मागील 3 दिवसांपासून बेपत्ता झाले होते। घरच्यांनी त्यांचा शोध घेतला मात्र ते आढळून आले नाही। शेवटी त्यांच्या पत्नी ज्योती कैलासगिरी यांनी त्यांचे सासरे गुलाबगिरी व दीर अमोलगिरी यांना टेंभुर्णी पोलीस ठाणे येथे मिसिंग दाखल करण्यासाठी पाठवले। सकाळी 6 वाजेपासून ते दुपारी 4 वाजेपर्यंत म्हणजे मिसिंग दाखल करण्यासाठी टेंभुर्णी पोलिसांना 10 तास लागले। या मिसिंगवरून टेंभुर्णी पोलीस त्यांचा शोध घेत होते तर नातेवाईकही शोध घेत होते। इतर ठिकाणी शोधाशोध घेतली मात्र ते आढळून आले नाही। शेवटी त्यांच्या गावाच्या मुख्य रस्त्यावर असलेल्या एका शेतात त्यांचा मृतदेह काल दुपारी 3 ते 5 वाजेच्या सुमारास आढळून आला। सदर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली। पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश राठोड हे फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल होत त्यांनी पंचनामा करून मृतदेह टेंभुर्णी ग्रामीण रुग्णालय शवविच्छेदन करण्यासाठी दाखल केला। मात्र नातेवाईकांनी शंका उपस्थित करत जिल्हा रुग्णालयात जालना येथे शवविच्छेदन करण्याची मागणी केली। या मागणीवरून 20 जून 2026 रोजी रात्रीच्या सुमारास त्यांचा मृतदेह जालना जिल्हा रुग्णालयात आणला व त्या ठिकाणी पुढील प्रक्रिया सुरू केली आहे। यावेळी मयताच्या पत्नी ज्योती गिरी यांनी गंभीर आरोप केले आहेत की जागेच्या वादातून आमचे काही दिवसांपूर्वी गावातील काही नागरिकांशी वाद झाले होते। त्या वादातूनच माझ्या पतीला ही मारहाण झाली असून व त्यांचा या मारहाणीतच जीव गेला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। तसेच टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश राठोड यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली आहे की सदर इसमाचा मृतदेह हा शेत शिवारात आढळून आल्याची माहिती आम्हाला मिळताच आम्ही तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा करून पुढील कारवाईकरिता जिल्हा रुग्णालय येथे आणलेले आहे। या प्रकरणाची दखल आम्ही घेतलेली असून लवकरच पोलीस तपास व शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। मात्र झालेल्या या घटनेमुळे संपूर्ण जाफराबाद शहरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे। यामध्ये मयताची पत्नी ज्योती कैलासगिरी यांनी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजशी बोलताना गंभीर आरोप केले आहेत। तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश राठोड टेंभुर्णी पोलीस ठाणे यांनी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजशी त्याची प्रतिक्रिया दिली आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील भारती, जालना। काही काय झालं तुमच्या पतीसोबत, काय घटना, काय नाव तुमचं? माझं नाव ज्योती कैलासगिरी, राहणार गाडेगव्हाण, तालुका जाफराबाद। गाडेगव्हाणमध्ये आमचं एक छोटंसं घर आहे, आमचं एक छोटंसं कुटुंब आहे। गुरुवारच्या दिवशी माझ्या घरचे संध्याकाळच्या वेळेला शेताकडे चाललो म्हणून गेले आणि 6-6:30चा टायमिंग असेल तर त्यांनी एक सोबत मित्र पण नेला होता। ते तिकडे शेताकडे गेले, चक्कर मारून येतो म्हणे आणि त्यानंतर ते खूप वेळ झाला तर आलेच नाही। मला वाटलं त्यांच्यासोबत तो मित्र आहे तर ते शेतात वगैरे झोपायला गेले की काय, तिकडेच झोपले असं मला अंदाज वाटला। मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठले तर मी आमच्या बाबाला कॉल वगैरे केला, म्हटलं ते तिकडे आले का, त्यांच्या मित्रांना वगैरे विचारलं तर म्हणे नाही आले। मग बाबाला विचारलं आमची एक आजी आजारी तिकडे गेले का, तर असं 1-2 ठिकाणी बरेचसे ठिकाणी कॉल केले तर नाही म्हणे आणि त्यांचा मोबाईल ॲक्च्युली घरी चार्जिंगला टाकेल होता। मग त्यामुळं मला जास्त कॉल वगैरे करावं लागले, परेशान झाले मी। तिकडं माझ्या दीराला म्हणलं की ते शेतात आले का, इकडं तिकडं बरेचसे कॉल केले, पाहुण्यारावळ्यात पण कॉल केले, ते कुठंच नव्हते। आणि मग त्यानंतर आमच्या दीरानी बाबांनी नंतरून येऊन ते ज्या शेतात गेले होते त्या शेताकडे पूर्ण म्हणजे आसपासच्या बऱ्याचशा शेतामध्ये त्यांना शोधलं। तिकडे एक छोटासा डोंगर आहे तिकडे पण शोधलं, झाडं वगैरे। त्यांना असं वाटलं काही त्याच्या मनाने की त्यांनी वाईट वगैरे केलं की काय, सगळं शोधलं पण ते सापडलेच नाही। मग आम्हाला शेवटी वाटलं की आपण एक मिसिंग कंप्लेंट वगैरे देऊन टाकू, तर आम्ही काल टेंभुर्णी पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली। तर जेव्हा आम्ही कंप्लेंट केली त्याच्या 1-2 तासांनीच ज्या शेतात त्यांना ते गेले होते त्याच शेतामध्ये त्यांची डायरेक्टली बॉडीच मिळाली आम्हाला। आणि त्यांची बॉडी अशा अवस्थेत होती की म्हणजे त्यांचा चेहरा सुद्धा ओळखायला येत नाही की ते इतके वाईट परिस्थितीत आढळले। म्हणजे सांगायचं म्हणजे त्यांना मारहाण केलेली होती, जबरदस्त मारहाण केलेली होती। आणि मला त्या मारहाणी मागे डायरेक्टली संशय आहे की त्यांना माझं जे घराचं बांधकाम चालू आहे, सध्याला मला घरकुल भेटलेले, मी घराचं बांधकाम करते, तर त्या घराचं बांधकाम करत असताना बऱ्याचशा लोकांनी मला अडथळा आणला की तू ह्या जागेवर बांधकाम करू नको, हे रस्ता आहे, असं तसं बऱ्याचशा लोकांनी अडथळा आणला। त्या संदर्भात मी टेंभुर्णी पोलीस स्टेशनला कंप्लेंट पण केली 2-3 वेळेस, तर पोलिसांनी आमची त्यावर काहीच ॲक्शन घेतली नाही। उलट ते म्हणले की तुम्ही जर चुकीचं असेल तर बांधू नका। त्यांनी तिथं आले पण नाही, ॲक्शन पण घेतली नाही, काहीच नाही। आणि त्यानंतर सर त्यांनी जर ॲक्शन घेतली असती तर कदाचित आमच्या घरचे आज जिवंत असते। तुम्हाला कोणावर शंका आहे? जे घर आडवत होते तेच आमच्या शेजारचेच। त्यांचं कडुबानाथ हिवाळे, विजू सावंत, बबन लाला,
विलास मंत्री, संजू सावंत, प्रल्हाद हिवाळे, अनिल हिवाळे हे लोक वारंवार यायचे आमच्या त्या जागेवर आणि डायरेक्टली धमक्या वगैरे द्यायची आणि डायरेक्टली आम्ही ते वाद होताना आम्ही काही व्हिडिओ पण बनवलेले त्यांचे. बरं, तुमच्या पतीची ज्यावेळेस तुम्हाला बॉडी आढळली त्यांना काही मार वगैरे लागलेला तुम्हाला दिसलं का? त्यांना सर इतकं मारलेलं आहे की अक्षरशः त्यांचा चेहरा पण ओळखायला येत नव्हता. पूर्ण त्यांना पोटात सुद्धा मारलेलं आहे, असा जसं की आपण मुक्का मार वगैरे मारतो ना तसं त्या टाईपचं त्यांना मारलेलं आहे आणि चेहरा तर बिलकुलच ओळखायला येत नाही. आता तुमची मागणी काय? सर माझी एकच मागणी आहे की त्या गावामध्ये माझं एकटंच घर आहे आणि वारंवार मी कंप्लेंट करूनही मला न्याय मिळाला नाही आणि न्याय मिळाला असता तर कदाचित ते आज जिवंत असते. माझं एकच म्हणणं आहे की मला न्याय मिळावा, कारण की मला 2 लेकरं आहे, एक मुलगा एक मुलगी, छोटी छोटी माझी लेकरं आहे. आज त्यांनी त्यांच्यासोबत इतकं वाईट कृत्य केलं, उद्या ते मलाही मारू शकते. माझी 2 लेकरं आहे, यांची जबाबदारी कोण घेणार? काय नाव आपलं? माझं नाव ज्योती कैलासगिरी. काय आहे, काय घटना आहे? काडेगावान येथील कैलासगिरी हे गुरुवारी सायंकाळी घरातून गेले होते. जाताना त्यांनी पायात चप्पल वगैरे काही घातली नव्हती आणि मोबाईल पण घरी ठेवला होता आणि ते घरी आले नाही, दुसऱ्या दिवशी आले नाही, तिसऱ्या दिवशी आले नाही म्हणून काल आपल्याकडे दुपारून त्यांनी मिसिंग दाखल केली होती. त्यानंतर सुमारे 3-4च्या सुमारास त्यांचा मृतदेह पडीक शेतामध्ये मयत अवस्थेत ते मिळून आले. त्यानंतर आम्ही घटनास्थळी भेट दिली, पंचनामा केला. त्यांच्या खिशात दारूची बॉटल मिळून आली, ती जप्त केली. खिशात त्यांचे गाय विकून जे 7-8 हजार रुपये होते ते आम्ही त्यांच्या नातेवाईकाच्या वडिलांच्या ताब्यात दिलं सगळ्यांच्या समोर आणि पोस्टमॉर्टमसाठी टेंभुर्णी दवाखान्यात आणलं होतं. नातेवाईकांची इच्छा होती की जालना येथे त्यांचं शवविच्छेदन व्हावं. त्यांना संशय वाटत होता, त्यामुळे मग इथे आणलेलं आहे आणि पोस्टमॉर्टम आरोप आहे की कोणी त्यांना मारहाण केली असं त्यांचं प्रथमदर्शनी आम्ही पाहिलं, सगळं पंथासमक्ष सगळं बॉडी पाहिली तर आम्हाला मारहाणीच्या जखमा वगैरे कुठे आढळून आल्या नाही. पोस्टमॉर्टम झाल्यानंतर तुम्हाला सगळं क्लिअर होईल. गावामध्ये ते थोडंसं त्यांचं कलह चालू आहे, परंतु त्यांच्याकडे डॉक्युमेंट होते सर. पोलीस त्यांचा आरोप आहे पोलीस प्रशासनाने त्यांची मदत केली नाही. त्यांनी नाही. एक वेळेस तक्रार सुद्धा केली होती पोलीस. त्यांचं ते आता बांधकामाचा विषय तो येतो त्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अंतर्गत होते. तर परवानगी आहे नाही आहे, थांबवणं किंवा चालू करणं हा त्यांचा ग्रामपंचायतच्या लेवलचा विषय आहे. प्राथमिक आमच्या याच्यानुसार काही संशयास्पद आढळून आलं नाही, त्यासाठी आम्ही पोस्टमॉर्टमला पाठवलेले. डॉक्टर त्यानंतर त्यांचं ते पोस्टमॉर्टम करून निर्णय सांगतील, त्यानुसार पुढे कारवाई होईल.